12वीचा अभ्यास आपण स्पीडमध्ये कसा करू शकतो, कारण वेळ कमी आहे आणि याच्यामध्ये जर तुमच्याकडे स्पीड असेल, जर तुमच्याकडे प्लॅनिंग आणि प्रिपरेशन असेल तर तुम्ही नक्कीच चांगला स्कोअर करू शकता. आता तुम्हाला याच्यामध्ये माहिती आहे की जो वाघ आहे, ओके, तो वाघ किंवा सिंह जो आहे तो जास्त वेळपर्यंत स्पीडमध्ये धावू शकत नाही. त्यापेक्षा जास्त स्पीडमध्ये जो हरिण आहे तो धावू शकतो, परंतु नेहमीच शिकार जी आहे ती हरिणाची का होते, कारण जो वाघ आहे, जो सिंह आहे तो काय करतो, प्लॅनिंग आणि प्रिपरेशन. त्यामुळे प्लॅनिंग प्रिपरेशन खूप महत्त्वाची आहे. वाघ बघतो कुठं घनदाट जंगल आहे, कुठं दगडं मोठमोठाली आहेत म्हणजे जिथे पळता येणार नाही शिकाऱ्याला, बरोबर. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे प्लॅनिंग आणि प्रिपरेशन खूप महत्त्वाची आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की क्लास 12मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, मराठीच्या जागेवरती कोणाचा हिंदी सब्जेक्ट असेल तर ते कन्सिडर करू शकतात, ठीक आहे, ते रिप्लेस करू शकतात. तर सगळ्या सब्जेक्टबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की त्याला आपल्याला टॅकल कसं करायचं आहे, प्लॅनिंग आणि तुमची प्रिपरेशन काय असायला पाहिजे. क्लास 12मध्ये तुम्ही आहात आणि क्लास 12मध्ये तुम्हाला चांगले पर्सेंटेज आणायचे आहे. हे पर्सेंटेज जे एकदा तुम्ही आणले हे तुमच्या मार्कशीटवर आयुष्यभरापर्यंत राहणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मला असं वाटतं आत्तापर्यंत आपण जेही काही केलेलं आहे, टाईमपास जरी झाला असेल, काहीही असू द्या, परंतु आत्ता आपण फक्त आणि फक्त या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला फक्त अभ्यासावर फोकस करायचा आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि ह्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. आता त्यासाठी काय करायचं आहे सर, बघा, तुमचा जो क्लास 12 आहे याच्यामध्ये जे सब्जेक्ट्स आहेत त्याला आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे, ग्रुप्समध्ये डिवाइड केलेलं आहे. जसं की इथं बघू शकता इंग्लिश आणि मराठीचा ग्रुप केला आहे. आता सर इंग्लिश आणि मराठी हे सर लँग्वेजचे सब्जेक्ट आहे. आता काही विद्यार्थ्यांचं मराठी नसेल मग हिंदी पकडा. तर हे जे सब्जेक्ट्स आहेत हे लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत. तर यामध्ये मार्क्स कसे घ्यायचे, काही पॉईंट मी तुम्हाला सांगतो आणि हे पॉईंट्स या दोन्हीही सब्जेक्टला लागतात. त्यामुळे हा ग्रुप आपण बनवला. समोर आणखीन ग्रुप्स आहेत, ओके. तर सुरुवातीला बघूया आपण इंग्लिश मराठीमध्ये कसा स्कोअर करायचा, काय मिस्टेक होते. बघा, मिस्टेक नंबर पहिली जी विद्यार्थ्यांकडून होते ती म्हणजे की याच्यामध्ये रीडिंग नसते आमची, रीडिंग, ठीक आहे. हां सर, तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे. पहिली गोष्ट काय होतं, सर्वात पहिल्यांदा आपला पेपर आहे इंग्लिशचा. 21 फेब्रुवारीला आपला हा पेपर असणार. पेपर द्यायला आपण जातो आणि तिथे जेव्हा पेपर आपल्याला भेटतं तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाईमच आपण तो पेपर बघतो. त्यामध्ये सीन पॅराग्राफ, अनसीन पॅराग्राफ आपण वाचतो आणि तुम्हाला माहिती आहे हे ॲक्टिव्हिटी बेस तुमचे क्वेश्चन्स असतात, ठीक आहे, इंग्लिश आणि मराठीचे. मग तिथे काय होते, वेळ जास्त जातो आणि लिहिण्यासाठी तुम्हाला वेळ जो आहे तो पुरतच नाही. परिणामी तुम्हाला मार्क्स कमी पडतात. आणि इंग्लिश पेपर सुरुवातीचाच असल्यामुळे जर सुरुवातीलाच तशी गडबड झाली तर ओव्हरऑल तुमच्या पूर्ण पेपरवरती त्याचा नक्कीच असर पडू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे काय करायचं आहे तर तुम्हाला रीडिंग करायचे. काय रीड करायचे सर, तर बुक्स रीड करायचे. काय रीड करायचे, बुक्स. म्हणजे बुक्समध्ये तुमचे जे पोयम आहे, जे तुमचे प्रोज सेक्शन आहे, पोयम आहे, ते रीड करून घ्यायचे आहे. जर तुम्ही रीड केला तर पेपरमध्ये जेव्हा येईल तेव्हा तुम्ही ते कमी टायमामध्ये त्यावरती ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकता, कारण तुम्ही ऑलरेडी त्याचा अभ्यास केलेला आहे. आपण काय करतो, PCMBकडेच फोकस करतो आणि इंग्लिश मराठीवर आपण फोकसच करत नाही. पण इंग्लिश मराठीमध्ये चांगले मार्क्स घेणं आवश्यक आहे जर तुम्हाला ओव्हरऑल पर्सेंटेज जर तुमचा वाढवायचा असेल, स्कोअर जर वाढवायचा असेल तर, बरोबर की नाही. हां सर, त्यामुळे रीडिंग आणि तुम्ही याच्यामध्ये बुक्सची रीडिंग करा. कमीत कमी 2 ते 3 वेळा तुमचं बुक रीडिंग झालं पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की येणाऱ्या 30 दिवस जे समोरचे आहेत याच्यामध्ये मला माझा स्कोअर वाढवायचा आहे, पर्सेंटेज मला वाढवायचे आहे, म्हणजे 4-5 पर्सेंटेज माझे वाढलेच पाहिजे, तर हा व्हिडिओ बघा आणि मी जे सांगतो ते नक्की करा. जर तुम्ही ह्या केलं तर याचा तुम्हाला फायदा होईल. नाहीतर मी जे आता सांगतो टाईम मॅनेजमेंट, तुम्ही इंग्लिशच्या पेपरला बघू शकता तुमचा काय होणार आहे, तर ज्यांनी हे व्यवस्थित नाही केलं त्यांचं, ठीक आहे. तर बघा, रीडिंग करायचं आहे तुम्हाला. 2 ते 3 वेळा तुम्हाला पूर्ण इंग्लिश मराठी यांचे पुस्तकं काय करायचे, रीड करायचे, वाचून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला ग्रामरवर फोकस करायचं आहे, ठीक आहे. हां सर, ग्रामर करा. ग्रामर जास्तीत जास्त मार्क्स देत असतो आणि ग्रामर आपण लहानपणापासून अभ्यास करतो त्या ग्रामरचा. त्यामुळे ते एकदा फक्त बघा की कोणते ग्रामर आहेत, त्या ग्रामरवर प्रश्न कसे येतात आणि ते आपण कसे सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे थोडं एक प्रॉपर अभ्यास करा, स्ट्रॅटेजी बनवा, आहे की नाही. नाहीतर बस करायचं इंग्लिश सोपा आहे, मराठी सोपा आहे असं करू नका. ओके, यस सर. तर दुसरी गोष्ट तुम्हाला समजली ती आहे ग्रामरवर फोकस करणं, ठीक आहे. यस. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती आहे रायटिंग स्किल. रायटिंग स्किल बघा, रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळत असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. रायटिंग स्किल जर तुम्ही फोकस केला तर यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतील. बाकी हे जे
सब्जेक्ट असतात ते इझीच असतात, परंतु या 3 गोष्टीवर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट जी सगळ्याच पेपरमध्ये असते किंवा महत्त्वाची आहे सगळ्याच सब्जेक्टसाठी, ते आहे प्रेझेंटेशन. पेपर प्रेझेंटेशन किती चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहिता, अक्षर किती तुमचं चांगलं आहे. ओके, सिक्वेन्स वाईज तुम्ही जर आन्सर लिहिले तर पुढच्या जे चेक करणारे म्हणजे शिक्षक आहेत त्यांच्यावर चांगला असर पडणार. ठीक आहे, तर सिक्वेन्स वाईज लिहा. एखादा प्रश्न नसेल येत तर त्यासाठी जागा सोडून द्या, पुढचा प्रश्न लिहा. सप्लिमेंट मिळतात, अनलिमिटेड सप्लिमेंट मिळतात, ही गोष्ट लक्षात घ्या. एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली की सर सप्लिमेंट तर लिमिटेड असतात. नाही, अनलिमिटेड असतात. ठीक आहे, येस. त्यानंतर प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा, तेव्हा तुमचा काय होणार, इंग्लिश आणि मराठीमध्ये स्कोर येईल, नाहीतर स्कोर येणार नाही. ठीक आहे. हां सर, रायटिंग स्किलमध्ये वेगवेगळे आहेत. आता ब्लॉग रायटिंग पण तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलं जातं. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये, पाय डायग्राम तुम्हाला विचारली जाते. ठीक आहे, तुम्हाला एखादा मॅसेज राईट करा असं असते. म्हणजे ॲक्टिव्हिटीज खूप असतात, ते तुम्ही करू शकता आरामातपैकी. फक्त तुम्हाला बेसिक इंग्लिश आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर असल्या तर तुम्ही इंग्लिश मराठीमध्ये चांगलं स्कोर करू शकता. ठीक आहे, अवघड नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आरामात पासिंग तर आरामात तुमची होऊन जाणार, त्याबद्दल काही नाही आहे, परंतु आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे. चला, आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपण बघूया. इथं दुसरी आहे फिजिक्स केमिस्ट्रीबद्दल. ठीक आहे, यस सर. आता फिजिक्स केमिस्ट्रीबद्दल काय करू सर, तर बघा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे कॉन्सेप्ट्स. ठीक आहे, यस सर. तर कॉन्सेप्ट म्हणजे काय सर, तर याच्यामध्ये बघा, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त असतात न्यूमेरिकल. जर फिजिक्सचा आपण विचार केला तर फिजिक्समध्ये असतात न्यूमेरिकल्स. काय असतात, न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्स बेस्ड क्वेश्चन. काय असतात, न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन इथे तुम्हाला पाहायला भेटतात. आणि केमिस्ट्रीमध्ये जे आहेत तुम्हाला इथे सुद्धा न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन असतात, म्हणून हे आपण एका पेअरमध्ये केलं, न्यूमेरिकल्स बेस्ड क्वेश्चन. ठीक आहे, हां सर. तर ही गोष्ट एक लक्षात घ्या की याच्यामध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये तुम्हाला न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन असतात. मग ते क्वेश्चन्स कसे विचारले जातात ते बघा, टाईप बघा, त्या क्वेश्चनचा टाईप बघा. समजलं? हां सर. केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर सॉल्ड एक्झाम्पल असतात, सॉल्ड एक्झाम्पल त्या टाईपचे येत असतात. मग सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, हां सर. म्हणजे हे जे पॉईंट आहे दुसऱ्या नंबरचा, हे दोन्ही इकडे तुम्हाला लागू होणार आहे. कारण चॅप्टर जो असतो त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला टोटल फिजिक्सचे 16 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीचे तुम्हाला जे काही 16 चॅप्टर आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की प्रत्येक चॅप्टरमध्ये थोडी थिअरी असते. सर्क्युलर मोशन काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे. केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतात, तर ती रिॲक्शन्स तुम्हाला समजतं, परंतु काही पोर्शन असतो न्यूमेरिकलचा. जसं केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूमेरिकल्स असतात. ठीक आहे, इथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळे न्यूमेरिकल्स डेरिवेशन्स असतात फिजिक्समध्ये. तर न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चनची जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, एक गोष्ट एकदम तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर फिजिक्समध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तिसरा पॉईंट इथं फिजिक्समध्ये येणार, तो म्हणजे फॉर्म्युला. फॉर्म्युलाचा चांगला अभ्यास करा, याचे चार्ट्स बनवा. आणि केमिस्ट्रीमध्ये जे आहे, केमिस्ट्रीमध्ये रिलेटेड सेम केमिकल्स रिॲक्शन्स. ठीक आहे, केमिकल रिॲक्शन्स याच्यावर तुम्ही लक्ष द्या. कोणकोणत्या केमिकल रिॲक्शन्स विचारल्या जातात आणि त्यावरती आपण कसं काम करू शकतो, कसं त्यामध्ये त्याचा अभ्यास करू शकतो, याचे चार्ट्स बनवा. समजलं? हां सर. फिजिक्समध्ये न्यूमेरिकल, फॉर्म्युला आणि कन्सेप्ट पण असतात. ओके, कन्सेप्टमध्ये जर तुम्ही पेपरचा विचार केला, चला पेपर आपण थोडा बघूया की चला 70 मार्कचा जो पेपर असतो, तर या 70 मार्क्सच्या पेपरमध्ये न्यूमेरिकलवर जवळजवळ, ठीक आहे, पहिल्यांदा कन्सेप्ट बघू. कन्सेप्टवर तुम्हाला 20 मार्क्स येऊ शकतं. कन्सेप्टवर म्हणजे तुम्ही आरामात ते सॉल्व्ह करू शकता. कन्सेप्ट त्यामध्ये काही नाही, जर तुम्ही थोडा रिमेंबरिंग तुमची कॅपॅसिटी चांगली असेल, समजदार तुम्ही जर असाल तर ते आरामात होऊन जातं. कन्सेप्ट, सेंट्रिपिटल फोर्स काय त्याचे डेफिनेशन लिहा. ओके, म्हणजे थेरॉटिकल क्वेश्चन्स मी बोलतोय. त्यानंतर याच्यामध्ये जे आहे बाकी 10 ते 20 तुम्हाला इथे न्यूमेरिकल्स बेस्ड क्वेश्चन असतात आणि त्याच्यामध्ये मग राहिले डेरिवेशनवर काही. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथे ओव्हरऑल जे आहे ते पाहायला भेटतं. याचा पर्सेंटेज मागं पुढे असू शकतं, परंतु मेनली जे आहे तुमचा पेपर हा 3 पार्टमध्ये डिवाइड असतो. कन्सेप्टवर काही प्रश्न असतात, थेरी डायरेक्टली, ओके, ॲज इट इज. त्यानंतर न्यूमेरिकल बेस्ड आणि तुमचे फॉर्म्युला आणि न्यूमेरिकल्स याच्यावरती प्रश्न असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी ते तर 1 मार्क क्वेश्चन आहेत, आहे की नाही. सेक्शन ए आणि सेक्शन बी 2 मार्कचे क्वेश्चन असतात. सेक्शन सी मध्ये 3 मार्कचे आणि सेक्शन डी मध्ये 4 मार्कचे. तर एक सेक्शन ए जो आहे
त्यामध्ये 1 मार्क क्वेश्चन असतात, तर मग याच्यातले 10-20 मार्क्स तर तिथंच गेले ना निघून, त्यामुळे बाकीचे तुम्हाला असे कमी जास्त पाहायला भेटतील. तर हे झालं तुमच्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीबद्दल. तर थोडा अभ्यास करा, पेपर्स घ्या, PYQ पेपर, त्याचा अभ्यास करून थोडा अंदाज काढा. चला समोर बघूया. समोरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे बायोलॉजी. बायोलॉजीबद्दल मी तुम्हाला सांगतो, तेच तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीबद्दलही अप्लाय करू शकता सगळ्यांनी. बायोसाठी तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल एकदम बेस्ट आहे, आणि चॅनलवरती काय करायचं तुम्हाला मी सांगतो. ओके, सर्वात पहिल्यांदा कन्सेप्ट्स लक्षात घ्यायचे. कन्सेप्ट्स की बायोलॉजीमध्ये ती प्रोसेस काय सांगते. बरोबर, विद्यार्थ्यांना असं वाटतं बायोलॉजी इझी आहे, नंतर करू किंवा वगैरे वगैरे, पण तसं नाही. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक लाईनमध्ये नवीन गोष्ट आहे. एवढी सगळी गोष्टी रिमेंबर करणं, लक्षात ठेवणं अवघड आहे. मग त्यासाठी काय करायचं आहे, तर कन्सेप्ट्स. नेमकं त्याच्यामध्ये काय सांगितलं, इम्युनिटीचे 2 टाईप, इननेट तो आणि दुसरी असते ॲक्वार्ड इम्युनिटी, जी लाईफ टाईममध्ये निर्माण होत असते. हे म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजला पाहिजे नेमकं काय आहे, बरोबर की नाही. हां सर, तर हे जर तुम्हाला समजलं तर तुमची थिअरी लक्षात राहाल. बरोबर, मोठे कन्सेप्ट छोटे करून लक्षात घ्यायचे आणि एक्झाममध्ये त्याला प्रेझेंट करायचं आहे, एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. नाहीतर ॲज इट इज तुम्हाला जर म्हटलं ॲज इट इज 15 चॅप्टरवरचे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला ॲज इट इज थिअरी तुम्हाला पाठ करायची, तर तो होणारच नाही आहे. काय करायचं आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे. ओके, चॅप्टर नंबर 6चा आपण विचार केला, प्लांट वॉटर रिलेशन. तर प्लांटसाठी वॉटर जे असतं सॉईलमध्ये ते 4 प्रकारचं असतं. कोणकोणतं, ग्रॅव्हिटेशनल, कॅपिलरी, हायड्रोस्कोपिक. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कॅपिलरी वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर अँड कंबाईन वॉटर, हे 4 वॉटर असतात. मग कॅपिलरीमध्ये काय असते, कॅपिलरिटी या प्रोसेस, फिजिकल प्रोसेसमुळे ते वॉटर तिथं थांबतं. ओके, हायग्रोस्कोपिकमध्ये काय असतं, सॉईल पार्टिकलसोबत बांधून थांबलेलं वॉटर हायग्रोस्कोपिक. कंबाईन वॉटर म्हणजे बाकीच्या एलिमेंटसोबत, आणि ग्रॅव्हिटेशनल जे ग्रॅव्हिटीमुळे थांबलेलं आहे. म्हणजे असं बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि तेच इंग्लिशमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं. तर कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. ओके, दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं, नोट्स घ्यायचे. ही सेम तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये पण अप्लाय करू शकता. नोट्स आपल्या बायो स्टडी ॲपवरती अवेलेबल आहे, बायोच्या. ठीक आहे, ज्यांनी आत्तापर्यंत काहीच अभ्यास केलेला नाही त्यांनी हा नोट्स नक्की घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे. ओके, नोट्स घ्या. त्यानंतर तिसरी तुम्हाला काम करायचं आहे, 1 शॉट व्हिडिओज बघायचे. 1 शॉट व्हिडिओज जे आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेले आहेत. लाईव्ह सेक्शनमध्ये जा, 1 शॉट व्हिडिओज बघा. 1 शॉट व्हिडिओजच्या सेपरेटेड नोट्स आहेत ज्या की फ्री आहेत. ओके, आणि ह्या नोट्स पेड आहेत, तर पेड जास्त आपण प्राईज नाही केली, फक्त 50 रुपीजमध्ये त्या नोट्स मिळतील, तर त्या घ्या. त्यानंतर 1 शॉट बघा. जर तुम्ही थोडी थिअरी बघितली नाही, डायरेक्ट 1 शॉट बघितलं तर तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, तर थिअरी थोडंसं रीडिंग तुम्हाला करावं लागेल, बुकची कन्सेप्ट समजून घ्यावं लागतील. त्यानंतर 1 शॉट बघा. 1 शॉट बघितल्याच्या नंतर मग चौथा नंतर आपण महामॅरेथॉन लेक्चर घेणार आहोत आपल्या चॅनलवरती. मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बस, हे बायोलॉजीसाठी तुम्हाला एवढं म्हणजे बेस्ट आहे. मग यामध्ये IMP चार्ट्स आहेत, काही IMP टॉपिक्स आहेत, IMP डायग्राम्स आहेत, त्या सर्वांची स्टडी आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. तर बायोलॉजीसाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. चला समोर बघूया. आता आपण समोर लास्ट सब्जेक्ट राहतोय आपल्याकडे, तो आहे मॅथमॅटिक्स. कोणता आहे, मॅथमॅटिक्स. सर मॅथमॅटिक्सचं कसं करायचं, आता मॅथमॅटिक्समध्ये काय सांगायचं. सर्वात पहिल्यांदा तर IMP टॉपिक लक्षात घ्या. ठीक आहे, हां सर, IMP चॅप्टर सर्वात पहिल्यांदा करा. असे चॅप्टर जे इझी आहे, जे जास्तीत जास्त मार्क्स देतील असे चॅप्टर पहिल्यांदा करा. ही पहिली गोष्ट. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये जी करायची आहे ती आहे प्रॅक्टिस. मॅथमध्ये जेवढी प्रॅक्टिस तुम्ही करणार तेवढं चांगलं, बरोबर. हां सर, आता याच्यामध्ये तुम्ही काय करा, याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचे PYQ पेपर डाउनलोड करा. तिसरी गोष्ट, PYQ पेपर्स. ठीक आहे सर, तुम्ही म्हणणार सर PYQ पेपर्स कुठे डाउनलोड करायचे, हे सुद्धा आपल्या ॲपवरतीच अवेलेबल आहे. PYQ पेपर्स आणि मॅथमॅटिक्सचेच नाही, फिजिक्सचे, केमिस्ट्री, बायो सर्वांचे अवेलेबल आहे. तर PYQ पेपर्स करा. PYQ पेपर्समध्ये तुम्ही क्वेश्चन्स बघा, मॅथचे मी बोलतोय. ओके, सो क्वेश्चन बघा. क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात. बरोबर, मॅथमध्ये असं काही नवीन नसते. मॅथमध्ये कन्सेप्ट एकच राहणार, फक्त त्यामध्ये नंबर बदलणार मॅथमॅटिक्समध्ये. ठीक आहे, येस सर, वेगवेगळ्या व्हॅल्यूज असणार. मग त्यामध्ये तुम्ही टाईप समजून घ्या, अशा टाईप बनवा. किती टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये, तशाच टाईपचा प्रश्न येणार, फक्त व्हॅल्यूज आणि ते थोडे चेंजेस असतात. ते तुम्हाला समजतील जेव्हा तुम्ही त्याचा प्रॉपर अभ्यास कराल. बरोबर, येस सर, तुम्ही ज्या दृष्टिकोनातून पेपरकडे बघता तसा तुम्हाला तो पेपर वाटेल. फॉर एक्झाम्पल, जर आपण म्हटलं की मॅथचा पेपर खूप हार्ड असतो, तर आपण जसा मॅथचा पेपर समोर घेतला, हार्ड गोष्टी आपल्याला पहिल्यांदा दिसेल. आपल्याला वाटणार की आणखीन हा खूप हार्ड आहे पेपर. आणि आपण जर म्हटलं, आपला जर तो म्हणतो आपण कॉन्फिडन्स तयार झाला की मॅथमॅटिक्सचा पेपर जो आहे तो इझी असतो, मग पेपर घेतल्याच्या नंतर इझी गोष्टी आपल्याला लवकर दिसतील, मग आपण म्हणणार नाही इझी आहे.
कॉन्फिडन्स डेव्हलप होणं महत्त्वाचं आहे. तो PYQ पेपरचा आणि हा टाईप्स जे असतात वेगवेगळ्या टाईप्सचे क्वेश्चन त्याची प्रॅक्टिस करूनच येणार आहे. याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा, नोटबुक घ्या आणि तो प्रॅक्टिस करून 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 तुम्हाला समजेल की नाही अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि आपल्याला त्याला असं टॅकल करावं लागेल. आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीनं तुम्ही चांगला स्कोर करू शकता येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये. आणि एकच सांगायचं आहे की प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि स्पीड या 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये चांगला स्कोर करण्यासाठी. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.